नमस्कार सर्वांना, मी विजयलक्ष्मी बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी आज ग्रे कलरची कलर होता म्हणून ग्रे कलरची साडी घालून माहेच्या स्कूलमध्ये गेले होते. म्हणजे तिच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता. मग टीचरने बोलले होते सगळे पॅरेंट्सनी छान तयार होऊन यायचं. त्यामुळं मग आज ग्रे कलर होतं. ग्रे कलरची साडी घातली आणि माहीला पण छान तयार करून स्कूलमध्ये जात होते. तर इथं आम्ही स्कूलमध्ये आले होते. त्याच्या स्कूलमध्ये देवी बसली होती छान अशीपैकी. तर इथे बघा तिच्या स्कूलमधलंही किती छान सजावट केली होती टीचरनी. इथं बघा माही कशी बसली. ती मला म्हणत होती मम्मी मला फोन दे बघायला. तिची एक फ्रेंड फोन बघत बसली होती ना, तर त्यामुळे ती पण मला म्हणत होती मम्मी फोन दे बघायला. तर इथं तुम्ही सगळेजण बघू शकता किती छान छान मुलं तयार होऊन आलेले आहेत. आणि इथं बघा तिची मॅडम आहे माहीची. तर इथं तिने छान असे श्लोक बोलत होते. तर असे खूप छान असे मॅडम आहेत नाही का, सगळे हे करतात सण साजरे करतात. त्यासोबत मुलांना पण सगळं व्यवस्थित शिकवतात. आणि म्हणजे पॅरेंट्स लोकांना पण सांगते तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा, सहभाग करा, असं सगळं त्यांनी व्यवस्थित सांगतात. जुन्या परंपरा त्यांनी सांगतात नाही का, जुन्या परंपरा आजकाल राहिलेल्या नाहीत. त्यामुळं त्या जुन्या परंपरेचं सगळे सण करण्याचा प्रयत्न करतात. तर इथं तुम्ही पाहू शकता सर्व मुलं छान असे तयार होऊन आले होते आणि त्यांचे आई पण असे छान तयार होऊन आल्या होत्या सर्वजणी. तर इथं चालू होतं. तर इथं बघा बाहेर त्यांनी असा गोल राऊंड केला होता लहान मुलांचा आणि पॅरेंट्स लोकांचा पण. तर सर्व लेडीज होते. तर त्यांचा असा छान असा गोल केला राऊंड आणि परत त्यांना असा ती डान्स करायला लावलं ती टीचर. तर इथे सर्व लेडीज छान तयार होऊन आले होते आणि छान बालकं पण तयार होऊन आले होते. तर इथं टीचरनी ती भोंडल्याचा कार्यक्रम असतो ना, ती करायचा ठरवला होता. टीचर दरवर्षी ही कार्यक्रम करते तर भोंडल्याचा. त्याला आणखीन एक काहीतरी बोलते तर हादग्या असं काहीतरी बोलते. तर ते मला पण काही एवढं माहिती नाही आम्हाला. तर इथं चालू होतं सर्व मुलांना असं छान गोळा करणार असे त्याचा राऊंड करून त्यांना छान दांडिया गरबा असा गोल राऊंड करून फिरवायला सांगितलं होतं. इथं सगळं लेडीज पण इथं राऊंड केला होता आणि हात पकडून असं गोल फिरायला सांगितलं होतं. तर इथं तुम्ही बघू शकता सगळेजण असं छान करत होते. तर इथं बघू शकता तुम्ही सगळे छान असे खेळत होते. आणि एवढा गोंधळ होता ना लहान मुलांचाही. कसं असते माहीत नाही का, सगळं एकत्र आले ना, आई वडिलांना बघितलं ना ते जास्त त्रास देत होतं. त्यामुळं ती कोणाचंच काही असं कळत नव्हतं. तरी टीचरनी खूप छान पद्धतीनं छान असा कार्यक्रम केला होता. तरी काही बालके छोटे छोटे होते त्यामुळे ती रडत होते. तरी ते पण लेडीज त्यांना घेऊन पण लहान बालकांना घेऊन पण ती छान असा कार्यक्रमाला सहभाग झाले होते आणि छान असा प्रतिसाद देत होते. तर तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओ.
तर इथं बघू शकता माही आणि तिची फ्रेंड दांडिया कशी खेळत होते. ह्या एक टीचर आहेत, ही ऑरेंज कलरची जी आहे ना, पिंक कलरची ओढणी आणि ऑरेंज कलरचा घागरा घातलेला ना, ती एक टीचर आहे आणि त्या पण तिथे शाळेमध्ये शिकवत होत्या. इथं बघा माही आणि तिची फ्रेंड अशी दांडिया खेळत होते. कसं असते लहान मुलांना एवढं समजत नाही तरी ते छान प्रकारे खेळत होते आणि खूप असा गोंधळ होता, खूप लेडीजचा गर्दा वगैरे होता. आणि इथं बघा असे माही माझी खेळत होती दांडिया आणि तिची फ्रेंड होती ती. तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओ. तर इथं आम्ही लेडीजचा असा छान राऊंड करून छान कार्यक्रम चालू होता गरबाचाही. म्हटलं थोडंसं आपलं पण नाही का, आपण पण थोडंसं वेळ शूट करून घ्या व्हिडिओ. आणि इथं सगळं दांडिया गरबाही झाला होता. त्याचा काय मी व्हिडिओ नाही मला केला नाही, कारण फोन माझा माहीजवळ होता त्यामुळे व्हिडिओच नाही केला. आणि इकडं छान असे गेम वगैरे चालू होते, त्यातला एक थोडासा व्हिडिओ मी केला. इथं लकी नंबर काढला होता, सगळ्यांनी नाव टाकले होते, लिहिले होते. तर असे 3 नंबर काढले होते, त्यामध्ये आपला तर काय नंबर नाही आला, पण अशा दुसऱ्या वेगवेगळ्यांचे नंबर आले होते. तर असे चालू होते. तर इथं आमचं सगळं कार्यक्रम वगैरे सगळे झाले होते. टीचरने आम्हाला प्रसाद दिला होता. तर इथं आम्ही घरी जात होते. तर सगळे कार्यक्रम छान झाले होते, टीचरने छान केलं होतं. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच.